चला तर बनवूया उडदाचे पापड। गोड जेवण आल्याच्या नंतर असे उडदाचे पापड वगैरे असे बरेचसे लोणचे वगैरे करण्याचे प्रकार घडतच असतात। तर आपण बनवणार आहोत उडदाचे पापड। तर घेतलेला आहे आपण पाटा आणि त्याच्यावर घेतलेला आहे वरवंटा आणि घेतलेलं आहे गोडे तेल। गोडे तेल ह्याला आपण वरवंट्याला व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि डब्यामध्ये जे गोळे बनवून घेतलेले आहेत ते आपण वरवंट्यावरती घेणार आहोत। सध्या असं कडक असं पीठ असतो ते, तर ते पाट्यावरती ठोकून त्याला एकदम नरम सूत मऊ बनवायचा असतो। तर व्यवस्थित आपण त्या वरवंट्याला तेल लावून घेणार आहोत। तेल लावून घेतल्याच्या नंतर ते जे पीठ आहे ते चिपकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला गोडा तेल लावून घ्यायला लागतो, नाहीतर असं कुटताना तो पीठ आहे तो आपल्या पाट्याला आणि वरवंट्याला चिकटतं। जेणेकरून वरवंटा घेऊन जोराने त्याच्यावरती मारायचं। शक्यतो वरवंटा मारताना पिठावरच लागला जाईल ह्याची काळजी घ्यायची। आणि अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ ठेचून झाल्याच्या नंतर पिठाचा गोला हा ताणून घ्यायचा आहे। पीठ ताणून घ्यायचं कारण म्हणजे असं की पीठ जेवढा सॉफ्ट रेडी होईल तेवढेच पापड खूप छान होतात आणि लाटण्यासाठीही खूप सॉफ्टनेसपणा त्यांना येतो। तर अशा पद्धतीने तुम्ही बघा गोला पिठाचा रेडी केलेला आहे, मस्त मऊसूत असा तयार झालेला आहे गोला। तर असा व्यवस्थित गोला तयार झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने गोला रेडी झाल्याच्या नंतर तो आपण देणार आहोत पुढील वाटचालीसाठी, ती लोली करण्यासाठी। तर हा लोली कमी मला ॲनाकोंडा जास्त वाटतो। तुम्ही बघा साप, जसं की सापाचं तोंड हा ॲनाकोंडासारखा दिसतो। हा पिंकीने ॲनाकोंडा तयार केलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने पूर्ण रोल करून मग त्याची लोली पाडली जाते। लोली म्हणजे जी पापड करण्यासाठी आपण गोल गोल रेडी करतो, तर ती तशा पद्धतीने केली जाते। तर तुम्ही बघा आता आणि त्याच्यानंतर धाग्याच्या मदतीने अशा पद्धतीने ह्या लोळ्या पाडल्या जातात, जेणेकरून त्या रेडी होतात पापड लाटण्यासाठी। तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने। तर ह्या अशा पद्धतीने लोळ्या पाडल्याच्या नंतर त्या लोल्या रेडी झाल्याच्या नंतर ते व्यवस्थित तुम्ही झाकून ठेवा, जेणेकरून ओल्या कडक अशा होणार नाहीत। म्हणजे जेवढी मेहनत आपण केलेली असते पीठ कुटण्यासाठी ती वाया जाणार नाही। ह्या लोल्या व्यवस्थित डब्यामध्ये झाकून ठेवा, जेवढ्या तुम्हाला लाटायच्या असेल तेवढ्यात तुम्ही घ्यायच्या, तरी अशा व्यवस्थित डब्यामध्ये ठेवायच्या। तर इथे आता व्यवस्थित पापड लाटण्याचं काम चालू आहे। तुम्ही जेवढं पातळ पापड लाटताय तेवढं तुमचं पापड टेस्टी होतो आणि खुसखुशीत आणि कडक होतो। आणि काकू पण मस्त पद्धतीने पापड लाटत आहेत, सावकाश पण व्यवस्थित पद्धतशीर पापड लाटत आहेत पीठ घेऊन। तर बघा कशा पद्धतीने काकू पण पापड छान पद्धतीने अशा लाटत आहेत। आणि अशा पद्धतीने पापड लाटून झाल्याच्या नंतर जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते काकांकडं आपण दिलेलं आहे। काकांनी मस्तपैकी पापड व्यवस्थित सुटसुटीत वाळत घातलेले आहेत आणि हे परातामधले पापड सगळे वाळत घालून झालेले आहेत। काकांनी आता थोडेसे पापड सरकवण्याचं काम चालू केलेलं आहे। पापड लावून दम दिलं, तर आता कलिंगड काढला आहे गार, फ्रीजमधून कलिंगड काढला आहे गार। त्याआधी देऊया आपण मस्तपैकी सुरीला धार, मस्तपैकी सुरीला देऊन झालेली आहे धार। त्याच्यानंतर करूया आपण कलिंगडावरती मस्तपैकी अशा पद्धतीने वार। कलिंगडावरती मस्तपैकी करून झालेले आहे वार। आता खापा वाटूया प्रत्येकाला 4। तर मस्त असा लाल भडक कलिंगड निघालेला आहे आणि रवा कलिंगड जो म्हणतात तो तशा पद्धतीने कलिंगड आहे छान। आणि अशा पद्धतीने आपण त्याच्या खापा तयार करणार आहोत। तर आपण आता खापा रेडी करत आहोत। खापा रेडी केल्याच्या नंतर त्याचे बारीक बारीक पीस करून आपण ते प्रत्येकाला वाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने स्लाइस कट करायचे आहेत। स्लाइस कट केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीने व्यवस्थित कापून घ्यायचे कलिंगडाची खाप, बघा तुम्ही। तर आजचा जो पापड ब्लॉग जो आहे तो आपण इथेच संपवत आहोत। तर तुम्हाला कसा वाटला हा पापड ब्लॉग तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि या मस्तपैकी कलिंगड खायला। चला भेटूया नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।